सह्याद्रीच्या पायथ्याशी सोनगाव नावाचं एक लहानसं गाव होतं. गाव साधं होतं, पण माणसं मनाने खूप मोठी होती. त्या गावात माधवी नावाची एक गरीब विधवा आई राहत होती. तिचं छोटंसं घर, एक जुनी चूल आणि तिचा एकुलता एक मुलगा राजू. राजू हुशार होता, पण घरची परिस्थिती फारच कठीण होती. माधवी रोज पहाटे उठायची, शेजाऱ्यांच्या शेतात काम करायची. राजू रोज शाळेत जायचा. काही मुलं हसायची, काही चिडवायची. एक मुलगा म्हणाला, "तुझी आई झाडू मारते ना?" राजू काहीच बोलला नाही. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. रात्री राजू आईला म्हणाला, "आई, मी शाळेत जाऊ नको का?" आईनं त्याला मिठीत घेतलं आणि म्हणाली, "आपल्याकडे खूप काही आहे रे. माझं कष्ट. कधी आजारी पडली तरी काम थांबवलं नाही." राजू मन लावून अभ्यास करू लागला. तो गावात पहिला येऊ लागला. 10वीची परीक्षा आली. फीस भरण्यास पैसे नव्हते. आईनं तिची चांदीची पैंजण विकली. राजू पाहत राहिला. त्याचं मन भरून आलं. निकाल लागला. राजू जिल्ह्यात पहिला आला. संपूर्ण गाव जमलं. लोक म्हणाले, "ही आई नाही, देव आहे." राजू स्टेजवर गेला. तो म्हणाला, "माझं यश माझं नाही, माझ्या आईच्या कष्टांचं आहे." आईच्या डोळ्यात अश्रू होते, पण चेहऱ्यावर अभिमान होता. आज राजू मोठा अधिकारी झाला. पण तो रोज आईचे पाय धरतो. तो म्हणतो, "आई नसती तर मी काहीच नसतो."